ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्यासोबत या पत्रकार परिषदेला वैभवजी खांडके आहेत, त्याच्यानंतर मंगेशजी चिवटे आहेत, मराठी भाषेचे संचालक आमचे देवरे आहेत, त्याच्यानंतर रवींद्र टिकेकर आहेत। आजची पत्रकार परिषद ही आजच्या कॅबिनेटमध्ये जे दोन महत्त्वाचे निर्णय झाले, जे माझ्या दोन्ही विभागाशी संबंधित आहेत, त्याच्यासाठी आजची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल की आपण मराठी भाषेबद्दल बोलतो, मराठी भाषेबद्दल आपले विचार मांडतो। काही लोक मराठी भाषेचं राजकारण करतात, तो आपण बाजूला ठेवू विषय। पण महायुतीचं सरकार मराठी भाषेसाठी नक्की काय करतं, मराठी भाषेसाठी नक्की काय करतं, यासाठी आजचा कॅबिनेटचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा आहे। कॅबिनेटचा निर्णय म्हणण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये झालेला एक कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि विशेषतः मराठी माणसाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा आहे। तर आज आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे। लंडनमध्ये ज्यावेळी महात्मा गांधी दुसऱ्यांदा टेबल कॉन्फरन्ससाठी गेले आपल्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटीसाठी, तरी त्यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर NC केळकर नावाची व्यक्ती होते, गृहस्थ होते। त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ हे त्या ठिकाणी स्थापन केलं। आणि आज मला सांगताना मनापासून आनंद आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळाची इमारत वापरत होती, त्याचा ऑक्शन झाला, त्याचा लिलाव झाला आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागानं 5 कोटी रुपये लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला द्यायचा निर्णय घेतला आणि तो लिलाव जो आहे हा मराठी भवनासाठी आम्ही 5 कोटी रुपये देऊन तो लिलाव आम्ही महाराष्ट्र शासनाने घेतला। आता महाराष्ट्र शासनाचं मराठी भाषा आणि तिथलं बृहन मराठी मंडळ असं आम्ही आता एक MOU करणार आहोत आणि MOUच्या माध्यमातून ही इमारत ही जगातल्या मराठी भाषिकांना त्यांचे एक सेंटर म्हणून उभी राहिली पाहिजे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र हे लंडनमध्ये करण्याचा निर्णय आज महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे। म्हणूनच मी सुरुवातीला सांगितले की मराठी भाषेवर आपण बोलतो, मराठी भाषेवर आपण चर्चा करतो, मराठी भाषा कशा पद्धतीनं मोठी व्हावी याच्यावर फार मोठी चर्चा करतो। पण चर्चेच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनानं, महायुतीच्या सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि ती जागा ताब्यात घेण्याचा कार्यक्रम देखील 1-2 महिन्यामध्ये लंडनला आम्ही करणार आहोत। त्या कार्यक्रमाला देखील महाराष्ट्रातली मराठी माणसं जी आहेत ही हजारो त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि ज्याचा उल्लेख मी केला की छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र हे जगाचं मराठी भाषेचं केंद्रस्थान हे लंडनमध्ये तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। आणि या सेंटरमधनं तिथं आम्ही काही आउटसोर्सेसवर मराठी भाषेअंतर्गत काही लोक ठेवू, जगाचा संपर्क मराठी माणसाचा त्या सेंटरला कसा होईल यासाठी यंत्रणा आपण तयार करू। परंतु असं तयार करणारं म्हणजे एखाद्या राज्याच्या भाषेचं वैश्विक भाषा केंद्र जगाच्या कुठच्या तरी देशामध्ये तयार करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे, हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे। बरं, हे करत असताना ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळीपासून ही प्रक्रिया सुरू झाली। याच्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील पुढाकार घेतला। अर्थमंत्री अजितदादांनी तात्काळ या 5 कोटी रुपयाला मंजुरी दिली। त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारमधल्या तिन्ही नेत्यांनी मराठी भाषेच्या निमित्तानं करून दाखवलं की आम्हाला ही मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे न्यायची आहे आणि देशात स्वतःची मातृभाषा 7 समुद्रापलीकडे नेणारं पहिलं सरकार म्हणून आज महायुतीच्या सरकारची इतिहासामध्ये नोंद झाली। आता इथं आम्ही काय करणार आहोत, तर माझ्यापेक्षा वैभवजी आपल्याला चांगलं सांगतील की या परिसरामध्ये 1 लाख मराठी बांधव आहेत। या मराठी बांधवांच्या मुलांना मराठी चांगलं शिकता आलं पाहिजे, त्यांच्या मित्रमंडळींना तिथल्या मराठी चांगलं शिकता आलं पाहिजे म्हणून आम्ही एक अभ्यासक्रम तयार करतोय, करिक्युलम तयार करतोय।
आणि त्याचं ट्रेनिंग सेंटर देखील त्या इमारतीमध्ये आम्ही सुरू करतोय. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की मी असं सांगितलं होतं की मराठी भाषा जर बोलता आली नाही तर त्याच्या कानाखाली मारणं हे त्याचं उत्तर नाही. तर त्या मराठी माणसाला जर मराठी येत नसेल तर ते मराठी शिकवणं ही आमची जबाबदारी आहे. जसं लंडनला हा मी उपक्रम राबवतोय तसाच महाराष्ट्रामध्ये ॲप तयार करून मग ऑनलाईन असेल किंवा क्लासेस घेऊन असेल मराठी भाषेअंतर्गत ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना देखील मराठी बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यांना ते शिकवलं पाहिजे. हा उपक्रम आपण महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये देखील सुरू करतोय. त्याच्यामध्ये पुढचं उद्दिष्ट काय आहे तर हे केंद्र सुरू झाल्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल, हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल यांच्याशी संपर्क साधून यांचा सल्ला घेऊन यांचं मार्गदर्शन घेऊन हे युनिट जे आहे ते आहे त्याच्यापेक्षा मजबूत बनवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि विशेषतः केळकर साहेबांनी हे स्थापन केलं पण आताची देखील तिथली मंडळी आहेत. त्याच्यामध्ये वैभव खांडके आहेत, सुशील गायकवाड आहेत, आमचे कृशाल खांडके आहेत, डॉक्टर काणेगावकर साहेब आहेत. ही मंडळी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी फार मोठं काम लंडनमध्ये करतात. आणि मग भविष्यामध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये 2 वर्षानंतर विश्व मराठी संमेलन हे मराठीचं या परिसरामध्ये घेता येईल का हा देखील विचार भविष्यामध्ये आम्ही सरकार म्हणून करणार आहोत. परंतु आज महत्त्वाची गोष्ट आहे की नुसती मराठी भाषा आणि मराठी भाषेवरचं राजकारण याच्या पलीकडे महाराष्ट्र शासन विचार करतं हे आम्ही दाखवून दिलंय. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आपण शैक्षणिक शिष्यवृत्तीची व्यवस्था करणार आहोत. व्यापार असेल, पर्यटन असेल, कला संस्कृती असेल, कौशल्य आदान प्रदान असेल हे देखील उपक्रम या इमारतीमध्ये आपण सुरू करणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कारण उद्योग विभाग देखील माझ्याकडे आहे, तर उद्योग विभागाच्या मार्फत मराठी लोकांसाठी अन्य काही उपक्रम त्या ठिकाणी सुरू करता येतील का. NRM सारखी पॉलिसी जी आम्ही अंमलात आणतोय त्याचं मार्गदर्शन ह्या केंद्रातनं जगभरातल्या मराठी माणसांना होईल का यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि ही इमारत कशी आहे ही जर आपल्याला बघायची असेल तर ही इमारत जी मराठी भवन किंवा छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषा केंद्र, वैश्विक मराठी भाषा केंद्र ज्या इमारतीमध्ये होणार आहे ती इमारत ही आता महाराष्ट्र शासनानं निधी वर्ग केल्यामुळे आपल्या ताब्यात येणार आहे. आपण कुठचं ही डॉलिसिल लेन क्रिकलवुड लंडन येथे आहे. ते स्वतः तिथं राहतात म्हणून त्यांना मी पत्ता विचारला. नाही, भूमिपूजन करायची आवश्यकताच नाही. भूमिपूजन करून इमारत उभीच आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणू शकलो हा सगळ्यांना मी भूमिपूजनाला घेऊन जातो कारण भूमिपूजन करायचंच नाहीये. पण माझा आग्रह राहील आम्ही काहीतरी म्हणजे कारण हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे जर पोचवायचं असेल तर हे काम पत्रकारच करू शकतात याची मला पूर्ण जाणीव आहे. याच्या पुढे मी अजून काय बोलत नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. पण हा आपल्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण आहे. ज्यावेळी आपण ही इमारत ताब्यामध्ये घेऊ त्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येईल तर आपल्याला देखील गर्व वाटते. मी आता खांडके साहेबांना सांगितलं की तिथं एक टीम आम्ही मुंबईची पाठवू, महाराष्ट्रातली चांगली टीम पाठवू, इंटेरियर कशा पद्धतीनं करायचं, काय करायचं हे देखील आम्ही बघून घेऊ. त्याच्यामुळे एक मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा आहे आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी पण आहे हे आम्ही महायुतीच्या सरकारनं आज साबित करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून ही देखील माहिती आपल्या मार्फत जनतेला कळावी यासाठी तुम्हाला मी त्रास दिला. अजून एक सांगतो ना, अजून एक महत्वाचा विषय जो मला जागा आणि जरा अजून एक महत्वाचा विषय आजच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे कॅबिनेट नंतर आम्ही MIDC साठी प्रेझेंट केला. ते म्हणजे आपल्याला माहित असेल की जागेची अलॉटमेंट कशी झाली, मग जागेच्या अलॉटमेंटसाठी कोणाची शिफारस होती, मग त्याच्यामध्ये मंत्र्याने LAC कधी घेतली, मग MMC कधी घेतली, अशा अनेक पत्रकार परिषदा तुम्ही बघितलेल्या आहेत. तर त्या पत्रकार परिषदा बंद करण्यासाठी एक आम्ही निर्णय घेतला. आता ही अलॉटमेंट जी आहे ही ऑनलाईन झाली पाहिजे
ॲप थ्रू झाली पाहिजे, तिथं कुठेही माणसाचा संपर्क असला नाही पाहिजे, यासाठी मिलाप नावाचं ॲप MIDCनं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लॉन्च केलेलं आहे. MIDCमध्ये आहे त्याच्यापेक्षा पारदर्शकता यावी, कारण कायमस्वरूपी ज्यावेळी अलॉटमेंट असते जागेची, मग कोण कोणाला भेटलं, कोण कोणाच्या केबिनमध्ये गेला, कोण कुठं भेटला, याची चर्चा न भेटता देखील होत असेल. तर त्याच्यामुळे आता भेटायचीच आवश्यकता नाही. ज्याला कोणाला जमीन पाहिजे असेल त्यानं मोबाईल ओपन करायचा आपल्याच घरी, आमच्या अधिकाऱ्यांच्या पण घरी यायची आवश्यकता नाही. तिथनंच फीड करायचं. तो जर त्या ऑप्शनमध्ये बसला, त्या रेटमध्ये बसला, त्या नियमामध्ये बसला, तर 7व्या दिवशी त्याला जमीन अलॉट होणार आहे. आणि त्याचं नाव आहे मिलाप, म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल लँड ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. त्याच्यामुळं मिलापमधनं आता सगळ्यांना जमिनी मिळणार आहेत. MILAAP. आता ह्याच्यावर आपण एकदम शब्दच्छल करायला गेलो तर AA असल्यामुळं ते मिलाप कसं होईल असा पण प्रश्न होऊ शकतो. त्याच्यामुळं मिलाप एक सोयीस्कर म्हणता यावं म्हणून ते मिलाप आपण त्याला नाव ठेवलंय. पण ह्याच्यातनं अतिशय चांगल्या पद्धतीची पारदर्शकता येईल. आरोप प्रत्यारोपाला कुठं जागा राहणार नाही. प्रत्येक उद्योजक जो आहे, प्रत्येक तरुणाला जर उद्योग तयार करायचा असेल, पुढे जायचं असेल, तर तो ह्या ॲपमध्ये येऊ शकतो. ॲपमध्ये सगळी त्याची माहिती लोड करू शकतो आणि 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी स्वतःची जागा स्वतःला मिळवून घेऊ शकतो पैसे भरल्यानंतर. ॲपमध्ये अशी कुठचीही सोय नाही की फक्त फॉर्म भरायचा, नाव टाकायचं. म्हणजे उदय रवींद्र सामंत मुक्काम पोस्ट पाली, तालुका जिल्हा रत्नागिरी, म्हणजे ताबडतोब जमीन नाही मिळणार. त्या सगळ्या फॉर्मॅलिटी त्या क्लिअर केल्या पाहिजे, जमिनीचे पैसे भरले पाहिजे, त्याच्यानंतर होईल. ह्याच्यामध्ये अजून एक सोयीस्कर कॉम्पिटिशन आपण असं केलंय की पहिल्या आठवड्यामध्ये जर एकच नाव आलं तर आम्ही अजून 8 दिवस ते ओपन करून देणार आहोत, म्हणजे कॉम्पिटिशन व्हावं. दुसऱ्या आठवड्यात जरी नाही आलं तरी अजून एक आपण ऑप्शन ठेवलेला आहे. पण तिसऱ्या आठवड्यापर्यंत ऑनलाईनच अलॉटमेंट लेटर देखील त्याच्या घरी पोहोचवणार आहे. त्याच्यामुळं असं ॲप जनरेट करणारं मैत्रीनंतर महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे. हे देखील मला आपल्याला सांगताना आनंद होतोय. त्याच्यामुळे आजचे दोन्ही कॅबिनेटमध्ये झालेले कार्यक्रम हे महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी, आणि एक कार्यक्रम महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी आणि एक कार्यक्रम महाराष्ट्राच्या मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हे दोन्ही कार्यक्रम आपल्यामार्फत जनतेपर्यंत महाराष्ट्रातल्या पोचावेत यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. सर, एक प्रश्न होता, जो लंडनमध्ये जे मराठी भाषा केंद्र आपण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, इंग्लंडमध्ये महाराष्ट्र असेल किंवा देश असेल, आपल्या इतिहासाशी संबंधित अनेक अस्सल दस्तावेज इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. तर इतिहासकारांना विशेषतः महाराष्ट्रात त्या तिकडे काही विशेष सोयी सुविधा मिळतील का? नाही, आधी म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर ही आता इमारत कशी आहे, त्याच्यामध्ये आपण इंटिरियर काय करू शकतो, त्याच्यामध्ये अजून काय सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, या सगळ्या बघायला लागतील. कारण आपल्याच मराठी लोकांनी हा पुढाकार घेतला. त्याच्यानंतर शेवटी राजकीय इच्छाशक्ती देखील लागते. शासनानं राजकीय इच्छाशक्ती दाखवली म्हणून हा उपक्रम आपण सुरू करतोय. टप्प्याटप्प्यानं आपण करू शकतो. आणि या इमारतीचं किंवा या मंडळाचं सगळ्यात महत्त्वाचं ॲसेट काय आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या मंडळाचे सदस्य होते. त्यांनी देखील स्वतः या मंडळाचं एक मिनिट लिहिलेलं आहे, बरोबर ना? येस. लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ऐतिहासिक आपल्या दृष्टीनं वास्तू आहे. त्याच्यामध्ये काय तिथल्या नियमांचं पालन करून अजून काय काय महाराष्ट्रासाठी करता येईल हे आम्ही नक्की करणार आहोत. ही इमारत केव्हापर्यंत पूर्ण होईल? नाही, इमारत पूर्ण आहेच. इमारत वापरत आपलीच लोक होती, परंतु त्याच्यावर आपला हक्क नव्हता. तो आता आपला हक्क झाला. मुंबईमध्ये जे मराठी भाषा भवन होणार आहे त्याचं ते अपडेट मिळेल का? व्हॉट इज द स्टेटस? काम सुरू आहे ना मॅडम त्याचं. कधीपर्यंत? त्याचं काम सुरू आहे. ते 100 कोटी रुपयाचं काम आहे. मला असं वाटतं की 2.5-3 वर्षाची त्याला मुदत आहे. त्या 2.5-3 वर्षामध्ये 2 आपल्याकडे मराठी भाषा भवन होत आहेत. एक मंत्रालयाच्या परिसरामध्ये होत आहे आणि दुसरं ऐरोलीला होतं आहे उपकेंद्र. तर ती साहित्यिकांची अशी मागणी होती की त्यांना राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथं अभ्यास करण्याची व्यवस्था झाली पाहिजे, म्हणून आपण ऐरोलीला उपकेंद्र बांधतोय. त्याची कॉस्टिंग 25 ते 30 कोटी रुपये आहे. आणि इथली इमारत जी आहे त्याचं अंदाजपत्रक आणि त्याचं जे टेंडर आहे ते 100 कोटी रुपयाचं आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. ते मराठी संपलं का? जे ऍप तुम्ही तयार करत आहात मराठी शिकण्यासाठी आणि जे क्लासेस तुम्ही
चालू करणार आहात, हे कधी लॉन्च होणार ऍप आणि हे क्लासेस कधीपासून चालू होणार? मला असं वाटतं की याची प्रोसिजर आम्ही सुरू केलेली आहे. एक प्रायव्हेट देखील कंपनी आहे, त्यांनी मराठी भाषा अभिजात भाषा नावाचं एक आमच्याशी MOU करून देखील ॲप सुरू केलेलं आहे. पण ते मनोरंजनासाठी आहे. त्याच्यामध्ये साहित्य असेल, म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, तुकारामांचे अभंग असतील, वारकऱ्यांचा इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, रामायण असेल, महाभारत असेल, आपले जे ग्रंथ आहेत, साहित्य आहे, त्याच्यावर ते ॲप काम करतंय. आणि दुसरं आम्ही जे ॲप जनरेट करतोय तर ते मगाशी जसं मी सांगितलं की मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून मारणं हा पर्याय होऊ शकत नाही, कारण त्यांचं डोमिसाईल जर आपल्याकडचं असेल तर त्यांना मराठी आपण शिकवली पाहिजे. यासाठी मराठी भाषा पुढाकार घेत आहे. आणि मराठी भाषा जर या माध्यमातून आपण किमान 5,000 लोकांना जरी शिकवू शकलो तर त्याचं सार्थक झालं असं आपण समजू. त्याचा अभ्यासक्रम आम्ही तयार करतोय आणि येत्या काही कालावधीतच हे ॲप देखील आम्ही लॉन्च करतोय. यावर्षी आता हे वर्ष संपायला 3 महिने राहिलेत. प्रयत्न करू की यावर्षीच करण्याचा. आपण मार्च 2024 ला आपण तयार करतो धोरण, जे मराठी भाषा धोरण करतो मार्च 2024 ला आपण धोरण तयार करतो. त्यात आपण अनेक उपक्रम सांगितले की मराठी भाषा संवर्धन झालं पाहिजे देशात विदेशात. तर त्याला आपण अजून अनुदान देत नाही, जे महामंडळाला. कशासाठी? जी मंडळ जी आहेत विदेशातले मंडळ जे आहेत. नाही, आत्ता सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर आणि आमची सगळ्यांची मानसिकता तिथल्या लोकांना मदत करण्याची झाल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आहे की बृहन मराठी मंडळ जी आहेत ती आतापर्यंत त्यांच्या म्हणजे ते जे सक्षम होते त्यांना आम्ही पदाधिकारी करत होतो आणि ते मराठी भाषेच्या प्रेमासाठी तिथे काम करत होते. पण शेवटी हे काम करत असताना देखील कार्यालय करावं लागतं, तिथे काही लोक ठेवावी लागतात. म्हणून या वर्षीपासून बजेटला जे आम्हाला पैसे मिळाले या वर्षीपासून आम्ही अशी यंत्रणा तयार करतोय. जे मी आपल्याला सांगितलं की आता हे इमारत जी आहे तिथं बृहन मराठी मंडळ जे आहे त्यांना देखील आम्ही विश्वासात घेऊ, तिथं ते आम्ही सुरू करू. अशा पद्धतीचं अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ते तसा अजून एकही प्रस्ताव आला नाही बाहेरच्या देशातनं. हे देखील आपल्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे की हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडे खर्चाचा प्रस्ताव द्यावा आणि आपण पैसे द्यावा अशा पद्धतीचा आपण तो नियम केला होता. पण ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातली मराठी माणसं जी परदेशामध्ये राहत आहेत त्यांनी एकानेही हा प्रस्ताव की आम्हाला खर्च द्या मग आम्ही मराठी वाढवतो किंवा मराठीचं संवर्धन करतो असा एकही प्रस्ताव जी 17 बृहन मंडळं आमची आहेत परदेशामध्ये त्यातल्या एकाचाही आला नाही. परंतु ही 17 मंडळं आता आम्ही 50 करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत आणि यावर्षी एका वर्षात ही 50 बृहन मंडळं होतील. त्याची सुरुवात 23 सप्टेंबरला माझ्या माहितीप्रमाणे जपानमध्ये होते. पुराणिक नावाचे आपले तिथे खासदार आहेत मराठी, त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या माध्यमातून जपानमध्ये चांगल्या पद्धतीची मराठी माणसाची संघटना आहे. त्यांनी स्वतः देखील तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे. त्याच्यामुळे अशी मंडळी आपल्याला म्हणजे पैसे किती देणार म्हणून जॉईन होत नाहीत, तर मराठी माणसाचं मराठीतली जी संस्कृती आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासतात आणि कोणी आमच्याकडे पैसे अजून मागितलेले नाहीत. नाही, आता तिथले आपले जी लोक असतील त्यांच्यापैकी काही यांच्याशी चर्चा करून घेऊ ना. इथनं तर आपण काय तिकडे पाठवू शकत नाही ना. मराठी भाषा क्लासेस जे तुम्ही सांगताय ते कोण चालवणार? सरकार चालवणार? याचा MOU माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये झालेला आहे. त्यावेळी दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांचं देखील योगदान याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये करिक्युलम फक्त जो ठरायचा होता म्हणजे तयार आहे तो कशा पद्धतीनं वापरायचा आहे याच मंडळींना विचारून आम्हाला ठरवावं लागेल. आणि आज अजून एक निर्णय आम्ही घेतला की मराठी भाषा विद्यापीठ जे आहे त्या मराठी भाषा विद्यापीठाचं जर सर्टिफिकेट आम्हाला यांना देता आलं तर अजूनही त्यांना तिथल्या कॉलेजेसमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऑथेंटिक एक पेपर मिळेल म्हणजे सर्टिफिकेट मिळेल जे मराठी भाषा विद्यापीठाचं असेल. नाही, हेच ना. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक भाषा केंद्र असेल, सभागृह असेल, त्याच्यानंतर आपण मराठी भवन, महाराष्ट्र भवन हेच आपण उभं करतोय. आणि अजून एक सांगतो की दिल्लीमध्ये देखील मराठी भाषेचं काहीतरी भवन असलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तिथल्या काही शाळा ज्या आहेत मराठी शाळा त्यांच्याशी माझी चर्चा परवा दिल्लीमध्ये झाली आणि ते देखील सकारात्मक आहेत. त्यांच्या शाळेला अनुदान जर आम्ही दिलं तर त्यांची उरलेली जागा जी आहे म्हणजे काही ठिकाणी 2 एकरमध्ये 1 एकरमध्ये शाळा 1 एकर रिकामी जागा आहे तर ती जागा शासनाला ते द्यायला तयार आहेत. अशा पद्धतीचं काही MOU करून आम्हाला करता आलं दिल्लीला तर ते करण्याच्या मनस्थितीमध्ये देखील आम्ही सगळे आहोत.
ती जागा किती? हॉल 400 लोकांचा हॉल आहे, पार्किंग आहे. 400 लोक बसतील एवढा हॉल आहे, त्याच्यानंतर पार्किंग आहे, त्याच्यानंतर म्हणजे आपला स्टेज आणि सभागृह जसं असतं. आता मी तिथं जाऊन ते बघितलेलं नाही, त्याच्यामुळे मला माहीत नाही, पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर आम्हाला एक व्यवस्थित त्याचा व्हिडिओ करून पाठवून द्या. आज स्वराज्य पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही उशिरा पोहोचला, तुम्हाला कल्पना नव्हती काय? मी कधी उशिरा पोचलो? का- त्या- कदाचित मी तुम्हाला उशिरा दिसलो असेल, वेळेत पोचलो मी. आता उशिरा मी पोचलो नाही, मी वेळेत पोचलो. तुम्ही मला उशिरा बघितलं तर दोष कोणाचा? हा, कॅमेऱ्यात कदाचित मी उशिरा आलो असेल, फ्रेम मध्ये याच्यामध्ये आता ओबीसीचं असं म्हणणं आहे मला असंच फ्रेम मध्ये यायची सवय नसल्यामुळे कधी उशिरा आलो असेल. त्यांनी जी आर पाडला, कोणी? जो काल मराठा आरक्षणासाठी जी आर काढण्यात आला होता, तो आज लक्ष्मण हाके आणि ओबीसी नेत्यांनी पुण्यामध्ये पाडला. जालनामध्ये निदर्शन झाली, पुण्यामध्ये ओबीसीचे नेते बसलेले आहेत. छगन भुजबळ म्हणतात की आम्हाला ओबीसीचं आमचं काहीतरी गडबड आहे, हे त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. ते काय म्हणजे? त्याच्यामध्ये आणि सरकार सरकार असं म्हणतंय की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलं. नाही, आपण पूर्ण GR तो वाचला पाहिजे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की मनोज जरांगे पाटलांना ज्यावेळी उपसमिती भेटली त्यावेळी तो GR त्यांनी त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या ताब्यामध्ये दिला, तुम्ही बघितलं असेल. आणि मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलं की जे तिथे त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांनी जर मान्य केलं तरच मी हा GR स्वीकारणार. त्याच्यानंतर त्यांनी स्वीकारला आणि आंदोलन मागे घेतलं. कालपासून महाराष्ट्र शासनातल्या प्रत्येक मंत्र्याची किंवा महाराष्ट्र शासनाची भूमिका हीच आहे की कुठच्याही जातीवर अन्याय न होता हा कालचा GR काढण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं कुणबी समाजाची प्रमाणपत्र, तर जे काही म्हटलंय तर त्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या लोकांनाच कुणबी समाजाची प्रमाणपत्र मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही, ही देखील महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. हे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, स्वतः अजितदादांनी सांगितलंय की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही. आणि आज जे मला माहिती आहे, कदाचित काल आंदोलन थांबलं असेल, परंतु मागच्या कॅबिनेटमध्ये भुजबळ साहेबांनीच मागणी केली होती की जशी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी उपसमिती नेमली गेलेली आहे तशी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी देखील उपसमिती नेमावी, ती देखील मागणी मान्य केलेली आहे. मला असं वाटतं की आज उद्या त्याचा देखील GR निघेल. त्याच्यामुळे ओबीसीचं काहीही कमी होणार नाही, ही पूर्ण दक्षता महाराष्ट्र शासनाने घेतलेली. काही तज्ञांचं मत आहे, काही तज्ञांचं मत आहे की ह्या GR विरोधात विरोध होणार, त्याला स्टे येऊ शकतो, हे खरं आहे का? याला स्टे येऊ शकतो का? भुजबळ साहेब आज कॅबिनेटमध्ये बसले नाही, ते खरं आहे का? काय ते? भुजबळ साहेब बसले नाही, ते खरं आहे का? नाही, खरं आहे किंवा नाहीपेक्षा त्यांची खुर्ची रिकामी होती एवढी बघितलेलं आहे. काही तज्ञांचं मत आहे हा GRच्या विरोधात कोर्टात गेलं तर स्टे येऊ शकतो की नाही? हे बघा, आज शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की सगळ्या कायदेशीर बाबी तपासून हे केलेलं आहे. आता न्यायालयीन लढाई, जर कोण न्यायालयामध्ये गेले तर शासनाला लढायचीच असते, आम्ही ती लढू. परंतु मुद्दा असा आहे की भुजबळ साहेबांचा इथे विषय झाला की भुजबळ साहेबांशी आम्ही चर्चा करू ना की नक्की तो GR काय आहे, तो कशामुळं कोण बाधित होणार नाही, हे देखील मुख्यमंत्री महोदय भुजबळ साहेबांना सांगतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील. त्याच्यामुळं आज भुजबळ साहेब कॅबिनेटला नव्हते, याचा अर्थ भुजबळ साहेबांनी बहिष्कार टाकून भुजबळ साहेब बाहेर गेले आहेत, भुजबळ साहेबांचं अजून काहीतरी वेगळं मत आहे, अशातला भाग नाही. भुजबळ साहेबांशी आम्ही स्वतः सगळे चर्चा करू ना. सामंत सर, दोन प्रश्न आहेत माझे. तर यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांनी कुठलाही प्रोएक्टिव्ह रोल घेतला नाही टू रिझॉल्व्ह द मराठा रिझर्वेशन इश्यू. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर एक मराठा कुणबीची सर्टिफिकेट घेतो अँड बिकम्स मराठा कुणबी ॲज पर द सर्टिफिकेट, सो इफ ही हॅज टू गेट रिझर्वेशन इन जॉब्स ऑर इन एज्युकेशन, मग तो ओबीसी मध्ये घेणार की एसीपीसी मध्ये घेणार? त्याच्यामध्ये दोन महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित आम्ही फ्रेममध्ये आलो नसू म्हणून आम्ही त्याच्यात नव्हतो असं कदाचित तुम्हाला जाणवलं असेल, नंबर 1. जसं मगाशी तुम्ही सांगितलं. आता पुढच्या वेळीपासून नाही ना, आता पुढच्या वेळीपासून आम्ही फ्रेममध्ये येण्याचा नक्की प्रयत्न करू, म्हणजे आमचं अस्तित्व आहे असं होईल. शेवटची जी विनंती केली व्यासपीठावर ती मीच केली, म्हणजे आपण बघितली असेल की त्याच्यामुळे आम्ही तिथं होतो, आमचा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होता. विखे पाटील साहेबांच्या प्रत्येक उपसमितीच्या बैठकीला आम्ही जिथं कुठं असू तिथनं आम्ही ऑनलाईन असायचो, कारण शेवटी कोकणामध्ये गणपती हा प्रचंड मोठा सण असतो.
गणपतीला आम्ही गावाला असताना देखील आम्ही त्या समितीमध्ये होतो. काल तर मी स्वतः होतो. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आम्ही शिवसेनेचे मंत्री असू, आम्ही एकामेकाच्या संपर्कात राहून साहेब आम्हाला 5-5 मिनिटांना विचारायचे काय झालं. तसं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोन्ही हे एकत्र असल्यामुळेच उपसमिती स्थापन झाली ना. आणि त्याच्यामध्ये मी असेल, शंभूराज देसाई असतील आणि दादा भुसे साहेब असतील, आम्ही तिघेही त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळं आता एक आमच्या लक्षात आलं की फ्रेममध्ये असल्यानंतर अस्तित्व जाणवतं. तर पुढच्या वेळेपासून आम्ही करू. हा, दुसरा विषय आपण असं सांगितलं आहे की त्या GR मध्येच असं म्हटलेलं आहे की मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटेर लागू केल्यानंतर जे काही क्रायटेरिया आहेत, मग त्याचे दाखले असतील, पूर्वी कोणीतरी तो सर्टिफिकेट घेतलेला असेल, वंशावळ असेल किंवा गावातला असेल, तर त्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये स्पष्ट इंडिकेट केलेलं आहे ना. त्याच्यामुळं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे काय ते हैदराबाद गॅजेटियर जे आहे ते निजामांच्या काळातलं होतं. मी देखील आज ते पूर्ण वाचलं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या कदाचित गैरसमजातनं चुकीच्या आहेत असं काही लोकांना वाटत असेल, पण त्याच्यामध्ये देखील विखे पाटील साहेबांनी काल क्लिअर कट सांगितलंय की त्याच्यामध्ये कोणाचीही जरी शंका असेल, म्हणजे मराठा समाजाची असेल किंवा ओबीसी समाजाची असेल, तर ते दूर करायला तयार आहेत. नावं टाकून झाले नाही, मला माहीत नव्हतं म्हणून विचारलं. पहिली गोष्ट अशी आहे की जर कुठचंही आंदोलन असू दे, मग ते मराठा समाजाचं आंदोलन असू दे, ओबीसी समाजाचं आंदोलन असू दे किंवा कुठचंही आंदोलन असू दे, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यामध्ये लीड करतात, ठरवतात की जर नासधूस झालेली नसेल, जर त्याच्यामध्ये जाळपोळ झालेली नसेल, जर त्याच्यामध्ये काय मारामारी झालेली नसेल, जीवितहानी झालेली नसेल किंवा मालमत्तेची हानी झाली नसेल, तर ही प्रोसेस आहे की आपण ते खटले मागे घेतो किंवा ते गुन्हे मागे घेतो. त्या बाबतीतले गुन्हे मागे घ्यायचा निर्णय काल झालेला आहे. परंतु अज्ञातांवर जर काही गुन्हे दाखल झाले असतील आणि त्याच्यामध्ये काही नासधूस झालेली नसतील किंवा काही जर असेल, तर ते देखील मागे घेण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. शासन त्याला कटिबद्ध आहे. पण हे याच आंदोलनाच्या बाबतीतला विषय नाही. ज्या ज्या ठिकाणी राजकीय आंदोलनं होतात, ज्या ज्या ठिकाणी अशी सामाजिक स्तरावरची आंदोलनं होतात, त्यावेळी देखील अनेक वेळा असे गुन्हे मागे घेतलेले आहेत. मी मगाशी तेच सांगितलं की गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि राजकीय आणि आंदोलनाचे गुन्हे ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. गंभीर गुन्हे ह्याची काय व्याख्या आहे तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. आणि राजकीय गुन्हे आणि आंदोलनाचे गुन्हे याची देखील व्याख्या तुम्हाला माहिती आहे. राजकीय आणि आंदोलनाच्या गुन्ह्यामध्ये ज्या व्याख्येमध्ये जे गुन्हे बसतात ते मागे घेतले जातील. गंभीर गुन्ह्याच्या बाबतीमध्ये जे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोणी सांगितलं सर? कोणी सांगितलं? नाही, आपल्याला ही माहिती कोणी सांगितलं? नाही, मी अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे. मुद्दा असा आहे की MIDC ही एक प्रोसेस आहे. जमीन ॲक्वायर करणं, जमीन विकणं, उद्योजक आणणं, त्यांना इन्सेंटिव्ह देणं, त्यांना बेनिफिट्स देणं. त्याच्यामुळं कदाचित काही खर्च जास्त इंडस्ट्री आल्यामुळे जास्त इन्सेंटिव्ह आम्हाला द्यावा लागला असेल. त्याच्यामुळे MIDC अशी एक संस्था आहे की जिथं अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. MIDCनं अनेक वेळा बाकीच्या महामंडळांना देखील पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळे MIDC कुठेही तुम्हाला त्या कागदावर दिसू शकेल एवढा तोटा आहे, तेवढा तोटा आहे. तसं सरकार आम्ही चालवतो. महाराष्ट्र शासनाने एवढ्या लाखाचं कर्ज घेतलंय हे आपण म्हणतोच ना. तसंच MIDCच्या बाबतीत आहे. आम्ही अजूनही पैसे जनरेट करण्याचा एक प्रयत्न करतोय. अजून आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे जनरेट झाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण याचा अर्थ असा नाही की MIDC लॉसमध्ये आहे, आता MIDC डबघाईला आली, अजिबात नाही. परवाच म्हणजे जवळजवळ 4 दिवसापूर्वी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये 34,000 कोटीची आम्ही नव्याने इन्व्हेस्टमेंट आणली. त्याच्यामुळं जर कोण आमचे अधिकारी सांगत असतील त्यांचं नाव जर मला दिलं
तर मी कसं लॉसमध्ये जाते मी त्यांच्याकडनं विचारून घेईन आणि तुमचा गैरसमज जर झाला असेल तर मी दूर केला. सर हिंदी में बताइए, ओबीसी आरक्षण को लेकर ओबीसी समाज आज रास्ते के ऊपर खड़ा है, छगन भुजबल भी कैबिनेट में नहीं है, तो क्या स्टेटस है जो आरक्षण दिया गया है हैदराबाद गैजेटियर को, क्या ओबीसी भी से आरक्षण मिलेगा? नहीं, कल जो हैदराबाद गैजेटियर का यानी आरक्षण दिया है उससे ओबीसी बाधित न हो ये भी प्रिकॉशन ली है. और उसके बारे में हमारे जो उपसमिति के चेयरपर्सन थे विखे पाटिल साहब, उन्होंने क्लैरिफिकेशन दिया है. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने क्लैरिफिकेशन दिया है, एकनाथ शिंदे साहब ने दिया है. जो गैजेटियर डिक्लेयर किया या सातारा का रहे, औंध का रहे, पूना का रहे या अपना हैदराबाद का रहे, उससे कोई भी ओबीसी बाधित नहीं होगा. ये हमारे शासन की जिम्मेदारी है. नहीं, थोड़ा बहुत मिसअंडरस्टैंडिंग हो सकता है, लेकिन उसके बारे में हमारे जो चेयरपर्सन है उन्होंने कल ही प्रेस कॉन्फ्रेंस ली है. अगर मराठा समाज के अंदर कोई शंका है तो वो भी आके मिल सकते हैं. ओबीसी समाज के मन में कोई शंका है वो भी आके मिल सकते हैं. लेकिन ओबीसी के बारे में महायुति के सरकार ने उनका कम करके और किसी को देना ये हम नहीं करेंगे. ये खुद माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने कहा है. पार्टी के साथ जो लोग थे वो जैसे कुछ उनके लॉयर थे, उनमें से कई लोगों ने कहा इंग्लिश के फायदा नहीं था मराठा समाज तो कल मेरे ख्याल से जो शाम को टीवी पे बोल रहे थे उसमें से कई लोग हमारे सामने थे. जब मनोज जी ने पूछा कि ये सही है या गलत है तो उन्होंने हाथ खड़ा करके बोला था कि ये सही है. उसके बाद ही आंदोलन रुकाया गया ना. तो इसलिए जो कुछ है वो मिले आके विखे पाटिल साहब से और क्लैरिफिकेशन ले. सर, लंदन में स्थित महाराष्ट्र मंडल की बिल्डिंग जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने ऑक्शन में खरीदी है, ये जरा विस्तार से नहीं, ये तो हिस्टोरिकल मोमेंट है क्योंकि खुद भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वहाँ के मेंबर थे. उन्होंने भी वहाँ काम किया है और वो जो बिल्डिंग थी वो वहाँ का जो लीला हो गया उसमें हमने खरीद ली है. हमारे साथ अभी खानके साहब भी है, वो वहाँ का सब मैनेजमेंट देखते हैं. और उसमें अभी एक ट्रेनिंग सेंटर मराठी लैंग्वेज का हम शुरू करने जा रहे हैं और उसका नाम हम छत्रपति शिवाजी महाराज की नाम से हम रखने वाले. उसका नाम हमने रखा है छत्रपति शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र. तो देश में से पहला राज्य महाराष्ट्र राज्य ऐसा है कि जिन्हें माय बोली के लिए, मातृभाषा के लिए एक केंद्र विदेश में शुरू करने का फैसला किया. लेकिन पहले जब महाराष्ट्र गवर्नमेंट ने नहीं लिया था तब मेंबरशिप लेने के लिए सब स्पेसिफिक चार्जेस पे करने पड़ते थे महाराष्ट्र मंडल के, इफ आई एम नॉट रॉन्ग. देन अभी भी ऐसे कुछ स्पेसिफिक चार्जेस पे करने होंगे जब महाराष्ट्र गवर्नमेंट. जब पैसा अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने दिया है तो उनके साथ हमारा एमओयू होगा और एमओयू के बाद वो क्या करने वाले हैं, महाराष्ट्र गवर्नमेंट की जिम्मेदारी क्या है, वो हम फाइनल करेंगे और डिसाइड करने आगे कैसे जाना है. सर, आपने कहा कि वहाँ पे कुछ महाराष्ट्र स्थित जो लोग हैं उन्हें भी एम्प्लॉयमेंट मिलेगा, तो जो स्टूडेंट्स है लंदन में नहीं, एम्प्लॉयमेंट यानी इतना एम्प्लॉयमेंट नहीं मिलेगा. वो केंद्र चलाने के लिए जो स्टाफ लगता है वो उधर से हम लेंगे, ऐसा मैं हाँ. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.